हाय नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण क्लाउड किचन ह्याच्याविषयी थोडी माहिती घेणार आहोत। तर आपण जसं की झोमॅटो वगैरे हे ॲप असतात, त्याच्यावरून आपण कधी कधी पिझ्झा बर्गर असं काय काही मागत असतो खाण्यासाठी। जर आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा असेल तर तसंच तो क्लाउड किचन म्हणून एक ऑप्शन आहे। सर तुम्हाला जर बाहेर काही बिझनेस म्हणजे व्यवसाय किंवा नोकरी करायची असेल, तुमच्याकडे टाईम नसेल किंवा तुमचे लेकरं बाळ छोटले असेल, तर तुम्ही क्लाउड किचन करू शकता। म्हणजे क्लाउड किचन म्हणजे काय आहे, तुम्ही काय करू शकता, त्याच्यावर तुमचे फोटो वगैरे व्हिडिओ टाकू शकता। तुम्हाला जे रेसिपी वगैरे तुम्ही बनवतात, तुम्हाला जे येतं ते, तर तुम्ही त्याच्यावर टाकायचं आणि ते टाकल्यानंतर आपण त्याच्यावरती जे लोकांना समज खायचं असं एक प्रकारची मेसच आहे, ती मेस सारखंच आहे। तर त्याच्यावरती ते लोक बघत येतं, समजा आपलं आज काय खायचं काय नाही। त्याला जर डाळ भात खायचा असेल, पुरणपोळी खायची असेल किंवा पराठा वगैरे असं वेगवेगळं असतं। सर्वांना आता भारतामध्ये असंख्य लोक आहेत, कोणाला काही पण खायला आवडू शकतं आणि त्यांची इच्छा होऊ शकते। तर तुम्ही ना तुम्हाला जर जे सोपं वाटेल ना 2-3 पदार्थ तेच ठेवायचे आणि ते ठेवल्यानंतर तुम्ही सकाळी उठले का त्याची सामग्री वगैरे सर्व बनवून ठेवायची आणि ते तुम्हाला जे म्हणजे तुम्ही जे बनवणार आहोत ना आहे, तुम्ही ज्याच्यावरचे जे फोटो सेंड केले आहेत ना, तर तीच रेसिपी तुम्ही त्याचं साहित्य वगैरे बनवून ठेवायचे। समोर तुम्हाला जर 4-5 ॲटम येत असेल तर तुम्ही ते घरी साहित्य बनवून ठेवायचं। जवळपास म्हणजे पराठा किंवा डाळ खिचडीचं साहित्य, परत अजून असं भरपूर तुम्हाला जे आवडेल ते। तर मग त्याची ऑर्डर आल्यानंतर फक्त आपल्याला एवढंच असतं, त्यांनी ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्या 30 मिनिटामध्ये ते बनवायचं असतं। तर 30 मिनिटामध्ये आपलं पण बनवून झालं पाहिजे, तर त्यासाठी आपण सर्व साहित्य अगोदरच बनवून ठेवायचं। म्हणजे त्यांची ऑर्डर आल्याबरोबर आपल्याला ॲक्सेप्ट करायची। ॲक्सेप्ट केल्यानंतर ते डिलिव्हरी बॉय जे असतात ना, तर ते आपल्या घरी न्यायला येतात। तर ते न्यायला यायच्या अगोदर आपली ऑर्डर तयार झाली पाहिजे, पूर्ण म्हणजे पॅकिंग वगैरे करून सर्व रेडी झालं पाहिजे। तर हे ऑप्शन खूप छान आहे। तर तुम्हाला जर क्लाउड किचन जर आवडत असेल तर खेडेगावात वगैरे नाही ते ऑप्शन, मोठ्या सिटीमध्ये आहे। मुंबई पुणे असे मोठे तालुके वगैरे अशा ठिकाणी आहे ते ऑप्शन, खेडेगावात नाही आहे। तर सिटीमध्ये जर लेडीज असेल आणि घरच्या घरी त्यांना जर काही करायचं असेल तर आणि त्यांना जर आवड असेल स्वयंपाक करण्यामध्ये, लोकांना खाऊ घालण्यामध्ये, तर त्या नक्कीच क्लाउड किचन करू शकता आणि दिवसाला 1000-1500 काय असेल तेवढे तुम्ही पैसे कमवू शकता। आणि तुमच्या टायमानुसार तुम्ही टाईम ठरवू शकता, 4 ते म्हणजे सकाळी 10 ते 5 असा वगैरे, त्या टायमामध्ये तुम्ही फ्री असाल तर तुम्ही ते करू शकता। तर याच्यामध्ये असंख्य म्हणजे खूप सारा पैसा कमवू शकता। तर तुम्हाला जर क्लाउड किचन करायचं असेल आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी जर काही माहितीचा व्हिडिओ असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका। म्हणजे तुमच्यासाठी असे छान व्हिडिओ घेऊन येत जाईल, कारण की जे तुमच्या डोक्यामध्ये आयडिया नसेल तर त्याच आयडिया आम्ही नवीन घेऊन येत जाईल। तर बाय, परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपला व्हिडिओ पाहत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा।